आवरत आली होती. दंगलीत चुकलेली पोरंबाळं आपापल्या घरी आल्यामुळं आनंद झाला होता, पण भीती गेलेली नव्हती. राणोजीच्या एकाच गावात रामजा लोहार जागच्या जागी ठार झाल्यामुळं लोहाराची आळीसुद्धा रडत होती. गजाचं मढं वाटेगावच्या हद्दीत पडल्याचं ऐकून सुताराची घरं आक्रोश करत होती. पारगावचे जत्रेकरू काखेत पागोटी दाबून आपापल्या गावाकडे भन्नाट पळत सुटलेली होती. जो तो म्हणत होता, पळाले का गव्हासंग किडा मारल्या जाईन. कैक घोंगडी माळाला पडलेली होती. कैकांचे पायतणे सुद्धा तिथे ताटातूट झालेली होती. किती काठ्या, कित्येकांच्या कुऱ्हाडी बेवारसपणे तिथे पडलेल्या होत्या. त्यात बापू खोतानं राणोजीचं शिर आणून वेशीला टांगलं होतं आणि तो तसाच रक्ताळ होऊन तिथे पडलेला होता. तसाच रक्तानं न्हाऊन घरी गेल्याच्यानंतर त्याच्या त्या पराक्रमानं बाजीबा खोत खुश होऊन गावकऱ्यांना धीर देत गावात फिरत होता. घाबरू नका, माझ्या बापूनं जोगणी पळविणाऱ्याचं शिर आणलं. आपली जोगणी गेलेली नाय. या बाहेर, पुन्हा जत्रा भरवूया. चला. आता सर्व काही शांत झालं आहे. परंतु कोणीही बाहेर पडत नव्हतं. बाजीबाला मात्र भान नव्हतं. बापू जेव्हा राणोजीचं शिर घेऊन आला तेव्हा बाजीबानं त्याला विचारलं होतं, कोण होता तो? राण्यामांग वाटेगावचा. कुठं सापडला? माळाला. आपली किती माणसं दागावली? चार हात आणि 2 माळावरती 6. मग सगळे मिळून 6 माणसं मारली गेली. मग जबरा होता तर तो माणूस. म्या त्याचं मुंडकं मारून आणलं. शाबास. असं म्हणून बाजीबा उडी मारून बाहेर पडला. त्याला चेव आला होता. तो ओरडत होता, आपली जोगणी गेली नाही. बाहेर या. तोच रघु मान्या घोडं ताकटीत आला. बाजीबाजवळ येताच त्यानं खसकन लगाम ओढून घोडं थांबवलं आणि म्हटलं, वाटेगावची माणसं माळावर आली. लढाईची तयारी हाय त्यांची. माळाला माणूस माईना. किती माणूस आहे? दाद नाही. आपली माणसं बाहेर काढा. हत्यारं घ्या. बाजीबा ओरडला. त्यांना गावात शिरू देऊ नका, असं सगळ्यांना बाजीबा सांगू लागला. गावाबाहेर रोखा. एवढ्यात बापू घोड्यावर बसून धावत आला. त्यानं बाजीबाचं घोडाही बाहेर बरोबर जीन घालून आणला होता. घोडा येताच बाजीबा झेप घेऊन घोड्यावरती बसला आणि त्या उभ्या पेठेनं घोड्याला दौडत निघाला आणि म्हणू लागला, बाहेर पडा वाटेगावकरांनो. गावात शिरू देऊ नका त्यांना, नाहीतर गाव बेचिराख होईल. शिगावकरांनी प्रसंग जाणला. म्हातारा बाजीबा पुन्हा मैदानात आलेला पाहून त्यांनाही चेव आला. ते बाहेर पडले. शिगावच्या गल्ली माणसांनी भरल्या होत्या. कडवी तडफदार माणसं पुढं निघाली. काहींनी नाकी रोखली. जागोजागी दगडांची ढीग लावली. गोफणी सज्ज झाल्या. बायकांनी घरं लढवायची तयारी केली आणि मावळतीच्या डोंगराआड सूर्यानी उडी घेतली होती. हळूहळू अंधारानं सृष्टी झाकली आणि खाचखळगे, ओढे, ओघळी सर्व काही सपाट झालं. वाटेगावचे लोक थांबले. माळावर त्यांनी तळ दिला. विष्णुपंतांनी सल्ला दिला, सूर्योदयापर्यंत शांत राहा. रात्री परक्या गावात शिरून आपण चूक करू. रात्रीचं परक्या गावामध्ये शिरणं चूक होईल. सूर्योदय होताच आपण आपल्या कार्याला लागू. तोपर्यंत शिगावकरांचं मत काय आहे तेही आपल्याला आजमावता येईल. कोणीही चढाईची भाषा करू नका. हे ऐकून लोक शांत झाले. त्यांनी सूर्योदयापर्यंत शांत राहण्याचं ठरवलं. त्याचबरोबर त्यांचा रागही हळूहळू मावळला होता. भडकलेली डोके जरा शांत झाली.
राणोजी आणि त्याचा गबऱ्या यांची ती दोन प्रेतं पाहून जो द्वेष चढला होता तो लुप्त झाला आणि विचारांना पाय फुटले. पण अन्यायाची चीड नी लढण्याची धमक कायम होती. राणोजीचं शिर नेऊन किंवा आपलं शिर देऊ, राणोजीचं शिर घेऊ किंवा आपलं शिर देऊ अशी भाषा कैक बोलत बसले. जर आपण 50 शिरं घेऊ तरच रामोशांची अवलाद, असं भैरू म्हणत होता. ज्या मांग जमातीबद्दल कोणीही कधीही विचार केला नव्हता त्या निवडुगांत काय वास करतं, कोण जन्मतं, कोण मरतं, हा कुणाचा मुलगा आहे, तो कोणाचा नातू आहे, हा कोणाचा नातू आहे, त्याची घरची परिस्थिती काय, याची कोणी कधीही कल्पना केली नव्हती, कोणी कधीही विचारपूस केली नव्हती. त्या जमातीतील एका माणसानं गावासाठी, गावच्या जत्रेसाठी स्वतःचा प्राण देताच शतकानुशतकांचं अंतर संपुष्टात आलं. अगदी घराच्या माणसांसाठी जसं चिकाटीनं झटावं तसं वाटेगाव झटू लागलं. प्रत्येक माणूस हळहळला आणि चिडला. आणि आता तर नवाच प्रश्न निर्माण झाला. सारा गावच शिगावला राणोजीचं शिर आणायला निघाला होता. तिथं काय होणार? जर चढाई झाली तर कोण मरणार आणि कोण जगणार? या एकाच विचारानं गावात जे उरले होते ते सर्व बायका पोरं विचार करीत होते. सर्वांचे डोळे शिगावकडे लागले होते. शिगावची 6 माणसं कामी आली होती. कैक जखमी झाली होती, परंतु इंग्रजी सत्ता शांत होती, पाहत होती. ती काहीही करू शकत नव्हती, कारण कोणत्याही धार्मिक बाबीत ते ढवळाढवळ करणार नाही असा जाहीरनामा त्यांनी दिलेला होता. त्या वाचनाला ते बांधले गेलेले होते. जोगणी ही धार्मिक बाब आहे असं म्हणून सरकार स्वस्थ होतं. शिवाय हे लोक आपापसात लढून मरत होते, त्यामुळे त्याचा एकंदरीत त्यांना फायदाही होता आणि त्यामुळे त्यांनी या बाबतीत काहीही ढवळाढवळ केली नाही. शिगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर बसले होते. ते सूर्योदय होण्याची वाट पाहत होते. त्यांची हत्यारे विश्रांती घेत होती. रात्रसुद्धा मी म्हणत होती. पावसाचे ढग आकाशात गडगडत होते. अकराळ विकराळ आकृत्य करून लोंबघळत होते. मध्येच चांदण्या लखलखत होत्या. तेवढ्यात त्या प्रकाशानं माळावरची हत्यारं जिभल्या चाटीत होती. निशब्द शांतता पसरली होती. निद्रेनं डोळ्यावर झापडी घातली. सर्वांच्या शरीरात शीतलता निर्माण झाली. कुणी बसल्या जागी पाय लोंबवले तर काही देह आडवे झाले. अगदी शांतता पसरलेली होती. वातावरण निर्माण झालेलं होतं ते अगदी शांततेचं. इतक्यात एक खणखणीत आरोळी घुमत राहिली आणि एक खणखणीत आवाज सर्वांच्या कानी पडू लागला. "एका हो वाटेगावकर मंडळी हो." तो बाजीबाचा आवाज होता. सर्वांना बाजीबाचा आवाज ओळखायला आला. विष्णुपंतांनी उलट आरोळी दिली. "काय म्हणणं आहे?" सर्व लोक खडबडून उठले. हत्यारं सज्ज झाली. "आमचं म्हणणं असं की तुम्ही गुमानं परत जा." "ते काय म्हणून?" "आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस तुम्ही मारला आहे, याला पुरावा काय?" असं म्हणत बाजीबा पुढं येऊ लागला. त्याबरोबर एल्गार झाला. "खबरदार, पुढे येऊ नका." भैरू खेकसला. भैरू त्यांना म्हणाला, "खबरदार, पुढे येऊ नका." "नाही येत, परंतु आम्ही तुमच्या हद्दीत शिरलो असं कोण म्हणतं?" बाजीबानं प्रश्न केला. "हातच्या काकणाला आरसा कशाला?" शंकरराव पाटील खेकसला आणि बाजीबा म्हणाला, "मग सकाळी चौकशी करू. जर तुमचं म्हणणं खरं ठरलं तर शिर परत करू." "ठरलं." मग सगळे म्हणायला लागले, "ठरलं." सर्वांचा एकच आवाज झाला की "ठरलं." सकाळी
सकाळ उजडली. दोन्हीकडचे 5 पंच नेमले गेले आणि चौकशीला सुरुवात झाली. बाजीबा, विष्णुपंत, शंकरराव ही मंडळी पुन्हा वाटेगावला गेली. त्यांनी प्रेत पडलेलं जागा पाहिली. आसपासची जागा पाहून राणोजी आपल्या हद्दीत दूरवर गेला होता. पण बापू खोतानं आगळीक करून पुढं जाऊन त्याचं शिर मारून रिवाज मोडला, असं सर्वांचं मत झालं. वाटेगावचा विजय झाला. बाजीबा परत शिगावला जाऊन राणोजीचं शिर परत केलं. शिर हाती येताच वाटेगावकरांना आनंद झाला. त्यांनी परत जाऊन राणोजीच्या प्रेताला अग्नी दिला. त्याच्या शेजारीच घोड्यालाही माती दिली. तो वाटेगावचा प्रचंड विजय होता. दुःख आणि आनंद या दोन्हीही भावनांनी गाव एका वेगळ्याच भावनेत धुंद झालं होतं. कधी नव्हतं ते आता गावात घडणार होतं. आजपासून बरोबर 12 महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती आणि ती चंद्रसूर्य असेपर्यंत ती जत्रा भरणार होती. एका राणोजीच्या आत्मसमर्पणानं गावात एक जुना रिवाज, नवा नियम सुरू होणार होता. म्हणून सर्व लोक राणोजीचं कौतुक करीत होते आणि हळहळत होते. ते राणोजीचे गुणगान गात होते, आनंदात नाचत होते आणि रडतसुद्धा होते. मागवाड्यात मन भुईसपाट झाली होती. दौलती, रहीबाई, राधा, फकीरा, साधू यांच्या डोळ्यापुढं अंधार झाला होता. आकाश त्यांच्या डोकीवरून कोसळलेलं होतं. त्यांची भावकी आक्रोश करीत होती, कारण त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता. दौलतीचं जहाज फुटलं होतं. आता तो उरलेला आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता किंवा बुडून मरणार होता. गावकऱ्यांनी मागवाड्यात येऊन दौलतीसह सर्वांना धीर दिला. 4 दमाच्या गोष्टी सांगितल्या. सर्व मिळून आता राणोजीचे 2 पोरांना जपूया. त्यांना वाटेगावकर अनंत उपकार केले आहे, त्यांची फेड करूया. वाटेगावावरती राणोजीने जे उपकार केले आहेत त्याची आता आपण सर्वजण मिळून फेड करूयात. गाव मागानं अंतर देणार नाही. आजपासून गाव मागांना अंतर देणार नाही, असे सगळेजण बोलू लागले. 3ऱ्या दिवशी स्वतः विष्णुपंत मागवाड्यात आले. शिंदेशाही जोडा, धोतराचा पायघोळ, डोकीला जरीचा रुमाल, करारी पण देखणा चेहरा, पाणीदार डोळे, नोकदार नाक, दाट भुवया, पल्लेदार काळ्या मिशा असा तो कुलकर्णी पूर्वी कधीच मागवाड्यात आला नव्हता. इंग्रज अधिकारी ज्याला खडी ताजीम देत, तो राजासारखा माणूस आलेला पाहून सर्व मांग दौलतीच्या दारात जमले. दौलतीनं पळत जाऊन पटकर आणून पसरलं. धनिका तसदी घेतली. शिर देण्याइतकंही तसदी नाही. दौलोनाना. हे पंताचे शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखा डोळे पुसू लागला. त्याला पाहून पंतांचा ऊर भरून आला. नाना, रडायचं नाही. हा राणोजी जिवंत आहे असं समजून चला. ह्या पटकारावर तो बसत होता, मी त्यावर बसतो. पंत त्या पटकारीवर बसत म्हणाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांची 2 पोरं जगवायची आहेत आणि ती आपण जगवली पाहिजेत. पंत निर्धार वाणीनं म्हणाले. पंतांचे ते आपुलकीचे शब्द ऐकून आणि त्यांच्या डोळ्याचं पाणी पाहून दौलतीला धीर आला. त्याचे आसू आटले. अनंत अश्रूत ते गडप झाले. शंकरराव पाटील हे येऊन दौलतीला पंताप्रमाणेच सांगून गेला. मग मात्र त्याचं काळीज फुटलं. राधाचं कपाळ फटफटीत झालं. केवळ फकीरा, साधूकरिताच जगायचं असं म्हणून ती जिवंत राहिली. रहीबाई या वयात एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूचा आघात कशी सहन करू शकली याचं गावला कोडं पडलं होतं. तिला एकच भावनेनं जिवंत
जीवनदान दिलं. आणि ती भावना म्हणजे सूड. मारू दे मुंडकं ये वाटी हिसकावून. मारू दे मुंडकं ये वाटी हिसकावून. आणि हे बापानं ऐकलं असं त्याला वाटत होतं. आता बाप दिसणार नाही, खाऊ आणणार नाही, मांडीवर येणार नाही आणि मांडीवर आपल्याला घेणार नाही आणि तो आपला गबऱ्या कधीही खेळणार नाही. फकीरा गबऱ्याचं दावं घेऊन आसवं ढाळीत होता. साधू मात्र राधाला सारखा रडवीत होता. तो बापाला विसरत नव्हता. राणोजीचं शीर देऊन बाजीबा घरी गेला तेव्हा बापू खोत लालीलाल झाला. त्याच्या हातपायाची आग झाली होती. तो बापावर ओरडला, तुम्हाला अवदासा आठवली नि तुम्ही शीर परत करून माझा अपमान केला, गावचा अपमान केला. तू गैर वागलास बाजीबा, खेकसला. मूर्खासारखा त्यांच्या हद्दीत शिरलास आणि त्या राणोजीचं शीर घेऊन आलास. लाज वाटत नाही पुन्हा बोलायला? कोण म्हणतो मी गैर वागलो? मी म्हणतो ती जागा सांगते, तिथं मेलेला गजा सांगतो. बिंडोक लेका, येताना संगच्या माणसाचं मडं देखील तुला घेऊन येता आलं नाही. तू जगावंस का? मोठा बहादूर होतास तर त्याला आपल्याच हद्दीत आपली हद्द का पार करू दिली? खोटं आहे, मी त्याला माझ्या हद्दीत गाठलं. बोलू नको. तू एकटा असतास तर तुझं मुंडकं त्यानं कापून पुढं नेलं असतं. पण मी त्याचंच कापलं. ते तुम्ही परत केलं तेच बरोबर केलं. मी परत केलं तेच बरोबर केलं. मी ते जोगणी आणली होती त्यावेळी जर त्या लोकांनी या गावात शिरून माझं शीर मारलं असतं तर. पण तसं झालं नाही, कारण एक रिवाज आहे नि होता तो त्यांनी पाळला. पण तू तो पाळला नाहीस म्हणून मी ते परत केलं आणि ते चांगलं झालं. काही चांगलं केलं नाही तुम्ही. बाजीबानं बापूच्या खडकन तोंडात भडकावली. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. ते बेभान होऊन म्हणाला, एवढी ईर्ष्या असेल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. जा. शिगावकरांनी मन अपमानानं पळून निघालेलं होतं. आता पुढं त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता. रंडका जोगा मिरवत जाणार होता. जोगणी वाटेगावात निघणार ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. आपल्या गावचं वैभव असणारी ती जोगणी आता दुसऱ्याच्या गावात गेली आहे याचं त्यांच्या मनामध्ये कुठंतरी सलत होतं. आपल्या गावचं वैभव गेलं असं त्यांना वाटत होतं. आता आपली जत्रा मोडली आणि तसंच झालं. गावोगावी वार्ता पसरली, शिगावची जोगणी वाटेगावला गेली, शिगावची जोगणी वाटेगावला गेली. आता वाटेगावला जोगण्या भरणार, आता शिगावचं काय होणार? तिथे एक रंडका जोगा फिरणार. त्याला काय पाहायचा? खरा मर्द माणूस तो राणोजी. त्यानं एकट्यानं शिगाव लोळवला नि जोगणी पळून नेली. ज्यांनी प्रत्यक्ष राणोजीचं ती तडफड पाहिली होती ते सर्व आपापल्या गावी राणोजीचे पोवाडे गाऊ लागले होते. त्या खोऱ्यात वाटेगावच्या मांगाचा मोठा बोलबाला झाला. हे जोगणी प्रकरण भलतंच गाजलं. पावसानं आखलेले पाय पसरले. आकाशातून मुसळधार पाऊस वरसू लागला. विजेचा लखलखाट नि मेघाचा गडगडाट या सर्वांनी सृष्टी हादरली. बियांचे कण मातीत रुजले आणि लहान अंकुर वर आले. हळूहळू काळी वावरं हिरव्या शालीत गेली. एक
न्यारी सृष्टी अवतरली. नवा सुगंध दरवळू लागला. एक नवी ऊब दुनियेला आली. माणसांच्या अशा नजरेच्या आटोक्यात आल्या. पाऊस गेला आणि सुगी आली. पावसाच्या तडक्यातून मुक्त झालेलं ऊन नवं भासू लागलं. दमट जमीन उसासे घेऊ लागली. आकाश निरभ्र झालं. निळ्या आसमांतात चपळ पाखरं भिरनीस लागली. शिवारात सुगीची हातघाई सुरू झाली. दौलती रानात फिरू लागला. काढणी मोडणी खळी धुंडाळू लागला. त्याला पाहून राणोजीची आठवण होऊ लागली. गावकरी त्यांच्यापासून कणसाची रास लोटू लागले. गावानं हात सैल सोडल्यानं दौलतीचं घर भरू लागलं. राही 2 शेळ्या घेऊन निवडुंगात फिरू लागली. फकिरा साधू यांना दूध मिळावं म्हणून ती खटपट करीत होती. ती पोरंही आजीला मदत करीत होती. दौलती पंढरीला जाऊन आला. गबऱ्यासाठी फकिरा रडतो म्हणून येताना एक पांढरा शुभ्र शिंगरू आणलं होतं. त्याला फकिरा एक मूठ गवत आणून घालीत होता. नवा गबऱ्या अजून खेकळत नव्हता. पोरांनी त्या नव्या शिंगराचं नावही गबऱ्याच ठेवलं होतं. राधा आयाबायांतून लोकांच्या मोडणीला जात होती. दिवसभर कामात गुंतलेल्या तिला उरातील कळीचा विसर पडत होता. म्हणून ती सारखं काही ना काही काम करीत होती. कुंकवाशिवाय सारं आयुष्य कंठण्याची भयंकर जबाबदारी तिच्या शिरावरती पडली होती. रोजच्याप्रमाणे ती रानात निघाली होती. बरोबरच्या बाया पुढे गेल्या होत्या. पोरं रहीबाईबरोबर माळाला गेली होती. दौलती शिवारात गेला होता आणि राधा डोक्यावर पाटी घेऊन चौगुल्याच्या शेताकडे लगबगीने निघाली होती. मागापुढं कोण नव्हतं. आता ती 2 पोरं आणि स्वतःचा देह याची काळजी घेत होती. कारण अजून तिच्या देहातील तरुणपणाची तान नमली नव्हती. पुढं एक गाडी आली. ती कोणाची असेल बरं, असा एक विचार तिच्या डोकीत येऊ लागला होता. गाडी ओढ्यापासून वर येऊन गाडमार्गानं गावाकडे येऊ लागली. धुंद बैल डुलत येत होते. राधा बाजूनं चुपचाप चपापून पुढं जात होती. गाडी जवळ आली आणि ती चमकली. गाडी पटलाची एकदम कासर ओढून पाटील म्हणाला, "राधा कुठं?" "मोडणीला." "कुणाच्या?" "चौगुल्यांच्या." "चल मग." असं म्हणून त्यानं बैलांना चमकावलं आणि गाडी चालू लागली. राधा आपोआप गाडीमागून परत निघाली. चिंचेखाली येईपर्यंत शंकररावानं एकदाही मागं वळून बघितलं नाही. चिंचेखाली गाडी करकरली नि थांबली. राधाही गपकन उभी राहिली. ती नुसती पाहतच राहिली. पाटील म्हणाला, "दौलती आहे का घरात?" शिंगरू रानात नेण्यासाठी परत आलेला दौलती पुढं आला. पाटील राधा यांना पाहून तो एकदम तरातरा पुढं येऊन म्हणाला, "मी आत्ताच सोनाटकीतन परत आलो शिंगरू न्यायला." "ठीक दौलती, पण हे बरं नाही." पाटील गंभीर चेहरा करून म्हणाला, "राधा मजुरी करीत आहे. हे जर कळालं तर तो राणोजी परत खाली येऊन माझं शिर मारील. हिला रोजगाराला कधीच पाठवू नको. तुला दानं हवंय, हे घे." असं म्हणून पाटील गाडीतील दाण्यांची पोती खाली लोटू लागला. 1 2 3 हा सारी गाडी इथं रिकामी करतो की काय, असं वाटून दौलती म्हणाला, "गावकर पुरं." "तर 1
राधाला कष्ट देऊ नको. तिच्या कुंकवानं डोंगरा एवढं कष्ट भोगलं आणि ते माझ्याच शब्दावर भोगलं. मी पाटील, मी आपल्या गावचं जत्रेत मिरवावं, इथं या पंढरीत जत्रा भरावी, गावावर उपकार करावा म्हणून तो 2 पोरं आणि ही राधा मागं टाकून गेला. त्याच्या त्या उपकाराची फेड जर अशी झाली तर आम्ही सारे नरकात जाऊ. जे पेरावं ते उगवतं. पाटील असं कसं म्हणता? बरोबर म्हणतो आहे मी. दाण्याची पोती देणं आणि शीर कापून देणं याची बरोबरी करता येणार नाही. दाणं शेतात पिकतात, शीर पिकत नाही. दौलती खोताशी झटून झगडून ज्यानं प्राण दिला त्याची ही अब्रू आहे. ही जगाच्या मोलाची आहे. माझं इमान तिच्या पासंगालाही पुरणार नाही. म्हणूनच मी जगलो. दौलती भरल्या डोळ्यांनी पाहत थरथरत्या ओठांनं थांबवीत म्हणाला, नाही तर मी मेलो असतो, पण तुमच्या पंतांच्या बोलण्यानं मी तारलं ते मरण माझं. आजपासनं राधाला मी कुठं पाठवणार नाही, एवढंच खरं. असं म्हणून पाटलानं समोर पाहिलं नि बैल चालू लागले. राधा घरात गेली. तिनं उशीर आवरलेला हुंदका बाहेर पडला. दौलतीनं 2 माणसं बोलावून पोती घरात नेली. शिंगराचं दावं सोडून तो निघाला. तोच फकीरा हिरव्या गवताची पेंडी घेऊन आला. दौलती घोडं घेऊन निघालेला पाहून तो दरडावून म्हणाला, ये म्हाताऱ्या, कुठं नेतोस त्याला? रानात चरायला का? नक, घरातच बरं आहे ते. अर पर का? चरायला का नक? त्या गबऱ्या आबानं शिगावला नेऊन मारला आणि तू ह्या गबऱ्याला रानात नेऊ नको, मारशील. काय नेम नाही तुझा? हे ऐकून दौलती गालात हसला. हसऱ्या नजरेत पाहता तो म्हणाला, खरं आहे तुझं, सांभाळ आपल्या गबऱ्या, मी जातो रानात. असं म्हणून तो निघाला. तो गेला. राधानं फकीराला हाक मारली आणि विचारलं, आज्याबरोबर का भांडलास? तो गबऱ्याला रानात नेत होता म्हणून काय झालं? काय बिघडलं? अगं, म्या थट्टा केली त्याची. म्हाताऱ्या माणसाची थट्टा करू नये असं म्हणून ती हसली आणि पटकन त्याला तिनं कडेवर घेतलं. तो 6 वर्षाचा बांधेसूद उंच फकीरा आपल्या आईच्या काखेत बसला तेव्हा त्याला गगनगिड्ड वाटलं. परंतु लगेच त्याला बापाची आठवण झाली. आई, काय आबाला खोतानं मारलं? हो, मारलं. आपल्या गबऱ्या मोठा झाला की मी खोताला मारीन, तवर त्यो म्हातारा होईल. तिनं त्याला घरात नेलं आणि साधू आला. साधू अंगानं गुबगुबीत असून त्याचे गालही गुबगुबीत होते. तो कमी बोले. दुपार झाली. भाकरी खाऊन फकीरा व साधू घराबाहेर पडले. राधा कामात गुंतली. सूर्य डोकीवर आला. सावल्या पायात घोटळू लागल्या. हिरवं शिवार उन्हाच्या मोलम्यानं सोन्यासारखं दिसू लागलं. ते सोनेरी खोरं मनाला भुरळ घालू लागलं. चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी खेळ मांडला. फकीरा म्हणाला, आपण कुरघोडी खेळूया. साधूनं मुंडीनं होकार दर्शविला. फकीरा चिंचेच्या बुडक्याआड गेला आणि 2 मुठी झाकून पुन्हा परत आला. एकीत शेळीची लेंडी नि दुसरीत
चिंचोका होता. त्या 2 मुठीत साधू पुढं धरून तो म्हणाला, लेंडी की चिंचोका. चिंचोका साधूनं फकीराची डावी मूठ धरली आणि त्यानं ती पटकन उघडली आणि तो आनंदून ओरडला, लेंडी, हा हा बघ चिंचोका. असं म्हणून त्यानं उजवी मूठ उघडली. चिंचोका दाखवला. साधूवर डाव आला. तो वाकला. फकीरा त्याच्या पाठीवर बसला. कुरघोडीला खेळ चालू झाला. कुरघोडी सुरू झाली. अर घोडी पार घोडी, तुंतुण्याची तार तोडी. अरे घोडी पार घोडी, तुंतुण्याची तार तोडी. साहेबाच्या बंगल्यात किती अंडी, बोल. असं म्हणून फकीरानं साधूच्या पाठीवर बसून आपल्या उजव्या हातांनी 3 बोटं सरळ धरली आणि साधू खाली वाकून तिरपडत फकीराचा भार आवरत म्हणाला, 5-5. फकीरानं खाली उतरून त्याला ती 3 बोटं दाखवली. पुन्हा साधू वाकला आणि फकीरा चटकन त्याच्या पाठीवर बसून म्हणाला, अरे घोडी पार घोडी, तुंतुण्याची तार तोडी. अरे घोडी पार घोडी, तुंतुण्याची तार तोडी. साहेबाच्या बंगल्यात किती अंडी, बोल. या खेपेला त्यानं एकच बोट धरलं होतं आणि साधू ओरडला, 3-3. फकीरानं खाली येऊन त्याला 1 बोट दाखवलं. ते पाहून साधू हिरमुसला नि पुन्हा वाकला. पुष्कळ उशीर त्याचा खेळ चालला होता. साधूचा डाव फकीरावरती येत नव्हता. साधू घामानं भिजला होता. त्याची कंबर दुखायला लागली होती. तो खेळ टाकून पळून जायच्या विचारात होता. पण फकीरा त्याला सोडीतच नव्हता. साहेबाच्या बंगल्यावरची अंडी साधूला ओळखता येत नव्हती आणि फकीरा पुन्हा पुन्हा त्याच्या पाठीवर उड्या मारून बसत होता. साधू रडकुंडीला आला आणि राधा बाहेर आली. फकीरा साधूच्या पाठीवर बसला होता. साधू तिरपडत त्याला आवरीत होता. फकीरा अंडी सांगत होता. हे सारं पाहून तिला राग आला. अरे घोडी पार घोडी, तुंतुण्याची तार तोडी. साहेबाच्या बंगल्यावर किती अंडी. फकीरानं 4 बोटं धरली आणि मेटाकुटीला आलेला साधू म्हणाला, 7-7. राधा पुढं येऊन रागात म्हणाली, फकीरा, त्याला बोटं किती आहे कळना. तो साहेबाच्या बंगल्यावरची अंडी र, कसं सांगणार. दिवसभर त्याच्या पाठीवर बसून तू का त्याला मारणार आहे का. बघ की, त्यो घामानं उपळून निघाला. मग माझ्यावर डाव आल्यावर मी निघालो असतो उपळून म्हणजे. ते का तू शहाणाच आहेस, त्याला कळत नाही. आणि माझ्या पाठीवर बसला तवा मग माझं काय. तू तरी सांगशील का किती अंडी. हो सांगीन. मग सांग तर वाक. राधा इरेला पडली. हे बघ वागतो. तोही ईर्ष्येला पेटला. बस र. साधू त्याच्या पाठीवर बसू लागला. बघू कसा सांगतोय त्यो. राधा म्हणाली. फकीरा खाली उतरून वाकला आणि साधू त्याच्या पाठीवरती बसला. मग तोही म्हणाला, आल घोडी पाल घोडी, तुंतुण्याची तार तोडी. साहेबाच्या बंगल्यावरती किती अंडी, बोल. असं म्हणून त्यानं बोटं उंच धरली. तेव्हा फकीराची नजर भुईवर होती. साधूच्या हाताची सावली त्याच्या पुढ्यात पडली. त्यानं किती बोटं धरली आहेत हे फकीराला दिसत होतं. तो पटकन म्हणाला, 2. उतर खाली. 2 उतर खाली. राधाला नवल वाटलं. तिनं साधूला ओढून पोटाशी धरलं. ती म्हणाली, नको रे बाबा, असला खेळ तू मोठा धोरणी आहेस.
मग माझा डाव दे की. नाही डाव आता. नाही माझा डाव दिलाच पाहिजे. नक. तो रडकुंडी आलाय. नाही माझा डाव. फकीरा संतापला. त्याचे डोळे भरून आले. आई आपल्यावर अन्याय करून साधूला वाचवीत आहे याची त्याला चीड आली. तो पाय आपटून म्हणाला, आई माझा डाव. ती गर्रकन फिरली. फकीरा रडत होता. साधूला खाली ठेवून ती मटकन खाली बसली आणि फकीराला पाठीवर घेऊन म्हणाली, मी तुझा डाव देते. बस. ती तशीच त्याला घेऊन घराकडे गेली. सूर्य आपल्या दारात जाऊन उभा होता. पश्चिमेला 7 दऱ्याच्या डोंगरावर किरणांचा झगमगाट झाला होता. सूर्याची खाली तपकिरी रंगाचा एक प्रचंड ढग पसरला होता. त्या ढगात गालिच्यावर बसल्यागत सूर्य दिसत होता. डोंगरातील किर्र झाडींना अंधारात शिरण्यासाठी अंग आवरळून घेतलं होतं. दिवसभर शिवारात गेलेले माणसं परतत होती. गुरं हंबरत येत होती. बैल डिरक्या फोडीत पांदीनं चालली होती. गावचे कष्टच जणू फळाला आले होते. राधा चुलीपुढं स्वयंपाकात गुंतली. साधू काटक्या मोडून चुलीत घालू लागला. रुसका चेहरा करून फकीरा कोपऱ्यात पाहत होता. रहीबाई शेरडं घेऊन आली होती. राधा साधूशी बोलत होती. तू आपल्या आजोबांसारखा आहेस आणि ह्यो फकीरा आपल्या वडिलांवानी आहे. आजोबा म्हणत आम्ही तलवार घेऊन भीक मागून जमात जगवली. ते ऐकून तुझं वडील हसत. खरं म्हणजे त्यांना रागच येई, पण हसून दाखवीत. ते ऐकून तुझं वडील हसत. खरं म्हणजे त्यांना रागच येई, पण हसून दाखवीत. आमच्या आबाला शिव्या देऊ नक. फकीरा रडक्या आवाजात गुरगुरला आणि राधा हसली. ती काहीतरी बोलणार तोच रहीबाई म्हणाली, फकीरा ती का शिव्या देतीये? किती आगसतळा आहे तू. आमच्या आबाचं नाव का काढतीये? मग काय झालं? सारखी धुसफूस करू नये असं म्हणून तिचं राधाला म्हणाली, बाई तू बी त्याला चिडवू नक. खोडीला औषध नसतं. राधा हसली. तिनं फकीराला जवळ घेतलं. मी थट्टा केली तुझी. तो हळूच तिच्या मिठीतून निघाला आणि दारात गेला. पुन्हा ती स्वयंपाकामध्ये दंग झाली. एवढ्यात दौलती आला. चूळ भरून त्यानं पाय सरळ केली आणि विचारलं, फकीरा कुठंय? बाहेर गेला बघा. राही उतरली. दौलती घरातून हाका मारू लागला, पण फकीरा आला नाही. मग घाबऱ्या स्वरात दौलती म्हणाला, अगं पोर कुठं दिसणं ना की. ही ऐकून राधाच्या उरात धस्स झालं. तिनं दारात येऊन चौफेरा पाहत हाक मारली. फकीरा फकीरा असा आवाज दिला. ती दीर्घ हाक दूर दूर गेली आणि शांत झाली, पण उत्तर आलं नाही. मग तिच्या हृदयात कालवाकालव चालू झाली. तिनं चटकन पश्चिमेकडे पाहिलं. सूर्य निम्माच उरला होता. आता अंधार पडणार होता. मग मी फकीराला कुठं शोधू? त्या विचारात ती वेडी झाली. हुंदका कंठात येऊन टकरा घेऊ लागला. दौलती राही निवडुगात धावपळ करू लागली. आळीतली माणसं गोळा झाली. काही दिसेल त्या वाटेला पळत सुटली. बळी, मुरा, ईशा, किशा हे फकीराचे जोडीदार सैरावैरा झाले. निवडुंगाचे युगे धुंडाळू लागले. राधा
मेघ रोवल्याप्रमाणे दारात उभी राहिली. साधू रडू लागला. सावल्यांची चित्र अंधार पुसू लागली. सर्वांचं धाबं दणाणलं. हाय, अरे बघा दिसतोय का नाही, दिसतोय का नाही बघा, दिसतोय का नाही बघा, असे सगळे एकमेकांना बोलू लागले. अंधार पडायच्या आत बघा, भैरू मांग ओरडला, मोरो मोरो मोरवा नीती हिर बघा. विहिरीचं नाव ऐकताच राधानं हंबरडा फोडला. तिला ती कल्पनाच विषारी वाटली आणि बळी एकदम चरकला. आगा हाय, कुठं हाय? हे बघा, चिंचेच्या शेंड्याला जाऊन बसलाय. मग एकदम ओरड झाली. हाय 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 हाय. सगळेजण म्हणायला लागले की आता फकीरा हाय, कोणीही काळजी करू नका. सर्व लोक चिंचेखाली जमून वर पाहू लागले. फकीरा पार शेंड्याला जाऊन खुशाल बसून खालचा तो सर्व प्रकार पाहत होता आणि एका पायाला झोके देत बसलेला होता. राधा रडत वर पाहू लागली. दौलती नरमाईच्या स्वरात म्हणाला, अर चोरा, मारलं होतंस आमारसनी. फकीरानं खाली पाहिलंही नाही. मग रहीबाई म्हणाली, ये खाली, रात होतीया. सर्वच लोक आग्रह करू लागले, फकीरा खाली ये, फकीरा खाली ये, अंधार होतोय, फकीरा लवकर खाली ये, अंधार सर्वत्र पसरतोय. मग फकीरा हू का चूक करीना आणि तसाच बसून तो राहिलेला होता. मग भैरू म्हणाला, पोरांनो, वरनी आणि आणा त्याला खाली. हे ऐकून तो एकदम ओरडला, वर येऊ नका, नाहीतर मी उडी मारीन. फकीराच्या या दरडाओरडीनं सर्वांचे पाचावर धारण बसली. त्याच्या तोंडाचं पाणी पळालं. राधानं डोकीवरचा पदर ओढून तो त्या वाटेवर पसरला. मी पदर पसरतेया, पाया पडतेया, तू खाली ये. दौलतीनं गुडघे टेकून म्हटलं, उडी टाकू नग फकीरा, बाब्या ये खाली. रहीबाईच्या हातपायांना कापर भरलं. मग तो शांतपणे खाली आला आणि राधानं त्याच्यावर झेप घेतली. त्याला पोटाशी धरून ती रडू लागली. सर्वांचा जीव सुळावरून उतरला आणि कडूस पडलं. भैरू म्हणाला, त्याला काय म्हणू नका. तरीही दौलती म्हणाला, फकीरा असं का? आमासनी मारू नक. आई मला वाईट म्हणतीया. फकीरा फुसफुसला, ती खुळी आहे. आता तुला वाईट म्हणलं त्याची डोरकंच फोडतोस. मातर तू डोरकं फिरवून घेऊ नक. मग कुणीच काही बोलत नाही. कुणीच काही बोललंही नाही. प्रत्येक माणूस मग फकीराशी जपून बोलू लागला. राधाला तर जन्माची अद्दल घडली.